नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। मी आहे अरविंद गुटे। तर मित्रांनो, आपण पाहतात महावितरण विद्युत सहाय्यक पदासाठी जे आपण फास्ट ट्रॅक सराव संच सुरू केलेला आहे, त्या सराव संचाचा हा 6वा भाग आहे। तर मित्रांनो, या संचामध्ये जे आपण प्रश्न तयार केलेले आहेत ते प्रश्न हे खूप महत्त्वाचे आहेत। तर मित्रांनो, ही सिरीज शेवटपर्यंत पहा। तसेच आपल्या चॅनलला नवीन असतील तर त्यांनी सबस्क्राइब करा। तर मित्रांनो, पाहूया या सिरीजचा पहिला प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे। सिंक्रोनस कॅपॅसिटर म्हणजे ऑप्शन ए एक सामान्य स्टॅटिक कॅपॅसिटर, ऑप्शन बी अतिशय उच्च सिंक्रोनस मोटर चालवणारे यंत्रभार, ऑप्शन डी अति उत्साही सिंक्रोनस मोटर यांत्रिक भाराशिवाय, ऑप्शन डी कमी उत्साही सिंक्रोनस मोटर चालवणे भाराशिवाय। तर मित्रांनो, उत्तर आहे ऑप्शन सी अति उत्साही सिंक्रोनस मोटर यांत्रिक भाराशिवाय। तर पहा पुढील प्रश्न, जर सिंक्रोनस मोटर सुरू झाली परंतु पूर्ण टॉर्क विकसित करण्यास यशस्वी झाली तर संभाव्य कारण हे असू शकते। ऑप्शन ए कमी उत्तेजित व्होल्टेज, ऑप्शन बी रिव्हर्स फील्ड वाइंडिंग, ऑप्शन सी ओपन किंवा शॉर्ट सर्किट, ऑप्शन डी वरीलपैकी कोणतेही एक। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी वरीलपैकी कोणतेही एक। तर मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे। 10 ध्रुव समकालीन मोटरचा रोटेशनल वेग डॅश असेल जेव्हा स्त्रोत वारंवारता 50 हर्ट्ज असेल। ऑप्शन ए 500 आरपीएम, ऑप्शन बी 600 आरपीएम, ऑप्शन सी 1000 आरपीएम, ऑप्शन डी 1500 आरपीएम। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी 600 आरपीएम। तर मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे। विशिष्ट प्रकारच्या पोल सिंक्रोनस मशीनचा वापर आउटपुट जास्तीत जास्त असतो जेव्हा पॉवर अँगल ऑप्शन ए 90 अंश, ऑप्शन बी 90 अंशपेक्षा कमी, ऑप्शन सी 90 अंशपेक्षा जास्त, ऑप्शन डी 150 अंश किंवा त्याहून अधिक असतो। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए 90 अंश। तर मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे। सामान्य उत्तेजनासह कार्यरत असलेल्या सिंक्रोनस मोटरने भार वाढीशी जुळवून घेत त्याचे डॅश वाढवले पाहिजे। ऑप्शन ए टॉर्क अँगल, ऑप्शन बी बॅक ईएमएफ, ऑप्शन सी आर्मेचर व्होल्टेज, ऑप्शन डी पॉवर फॅक्टर। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी पॉवर फॅक्टर। तर मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे। सिंक्रोनस मोटर ऑप्शन ए एसी सप्लाय, ऑप्शन बी एसी आणि डीसी दोन्ही सप्लाय, ऑप्शन सी डीसी सप्लाय, ऑप्शन डी 3 फेज डीसी आणि सिंगल फेज एसी सप्लायवर चालते। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी एसी आणि डीसी दोन्ही सप्लाय। तर मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे। जेव्हा सिंक्रोनस मोटर सुरू केली जाते तेव्हा सुरुवातीला फील्ड वाइंडिंग होते। ऑप्शन ए शॉर्ट सर्किट, ऑप्शन बी ओपन सर्किट, ऑप्शन सी डीसी स्त्रोताने उत्तेजित, ऑप्शन डी यापैकी काहीही नाही। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए शॉर्ट सर्किट। तर मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे। 2 ध्रुव 50 हर्ट्ज सिंक्रोनस मोटरचा वेग डॅश आरपीएम आहे। ऑप्शन ए 3000, ऑप्शन बी 800, ऑप्शन सी 1500, ऑप्शन डी 2000। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए 3000। तर मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे। 3 फेज सिंक्रोनस मोटरमध्ये डंपर वाइंडिंग बाबत खालीलपैकी कोणते विधान खरे आहे? ऑप्शन ए डंपर वाइंडिंग मोटर सुरू करण्यास मदत करते, बी मोटर सिंक्रोनस वेगाने चालत असताना डंपर वाइंडिंगमध्ये करंट असतो, 3 मोटर सिंक्रोनस वेगाने चालत असताना डंपर वाइंडिंगमध्ये करंट 0 असतो, ऑप्शन ए फक्त 3, ऑप्शन बी फक्त 1 आणि 2, ऑप्शन सी फक्त 1, ऑप्शन डी फक्त 1 आणि 3। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे
ऑप्शन डी फक्त ए आणि 3 विधान बरोबर आहे. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य आहे सिंक्रोनस मोटर्सना लागू नाही? ऑप्शन ए सर्व भारासाठी स्थिर वेगाने चालते. ऑप्शन बी फक्त यांत्रिक भार पुरवण्यासाठी योग्य. ऑप्शन सी पीएफ सुधारण्यासाठी देखील वापरले जाऊ शकते. ऑप्शन डी स्वतः सुरू होत नाही. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी फक्त यांत्रिक भार पुरवण्यासाठी योग्य. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. जनरेटर एका सिंक्रोनस मोटरशी जोडलेला असतो स्थिरतेच्या दृष्टिकोनातून. ऑप्शन ए जनरेटर न्यूट्रल रिॲक्शन ग्राउंड केलेले आणि मोटर न्यूट्रल रेजिस्टन्स ग्राउंड केलेले. ऑप्शन बी जनरेटर आणि मोटर न्यूट्रल रेजिस्टन्स ग्राउंड केलेले. ऑप्शन सी जनरेटर आणि मोटर न्यूट्रल रिॲक्शन ग्राउंड केलेले. ऑप्शन डी जनरेटर न्यूट्रल रेजिस्टन्स आणि मोटर न्यूट्रल रिॲक्शन ग्राउंड केलेले. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी जनरेटर न्यूट्रल रेजिस्टन्स आणि मोटर न्यूट्रल रिॲक्शन ग्राउंड केलेले असणे. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. अतिउत्साहित सिंक्रोनस मोटरने काढलेला विद्युत प्रवाह असेल. ऑप्शन ए लोडच्या स्वरूपावर अवलंबून. ऑप्शन बी लॅगिंग पॉवर फॅक्टरवर. ऑप्शन सी लीडिंग पॉवर फॅक्टरवर. ऑप्शन डी युनिटी पॉवर फॅक्टरवर. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी लीडिंग पॉवर फॅक्टरवर. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. सिंक्रोनस मोटर अशा परिस्थितीत वापरावी जिथे ऑप्शन ए भार स्थिर असतो. ऑप्शन बी भार खूप जास्त वेगाने चालवावा लागतो. ऑप्शन सी भार स्थिर वेगाने चालवावा लागतो. ऑप्शन डी भाराची सुरुवातीचा टॉर्क आवश्यकता खूप जास्त असते. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी भार स्थिर वेगाने चालवावा लागतो. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. सिंक्रोनस मोटर फक्त तेव्हाच चालेल जेव्हा त्यातील स्लिप ऑप्शन ए 0. ऑप्शन बी 5%. ऑप्शन सी 1. ऑप्शन डी -1. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी -1. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. जेव्हा सामान्यतः उत्तेजित सिंक्रोनस मोटरवरील भार वाढतो तेव्हा त्याचा पॉवर फॅक्टर पुढील गोष्टीकडे झुकतो. ऑप्शन ए दृष्टिकोन एकता. ऑप्शन बी अपरिवर्तित राहते. ऑप्शन सी अधिकाधिक मागे पडते. ऑप्शन डी अधिकाधिक आघाडीवर जाणे. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी अधिकाधिक मागे पडते. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. सिंक्रोनस मोटरचा वापर ऑप्शन ए वेग वाढवणे. ऑप्शन बी व्होल्टेज वाढवणे. ऑप्शन सी पॉवर फॅक्टर सुधारणा. ऑप्शन डी भार वाढवणे यासाठी केला जातो. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी पॉवर फॅक्टर सुधारणा. तर मित्रांनो या सिरीजमधील सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत त्यामुळे सिरीज शेवटपर्यंत पहा. तर पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. कोणत्या मोटरमध्ये स्टेटर आणि रोटर फील्ड एकाच वेळी फिरतात? ऑप्शन ए डीसी सिरीज मोटर. ऑप्शन बी युनिव्हर्सल मोटर. ऑप्शन सी स्लिप रिंग इंडक्शन मोटर. ऑप्शन डी सिंक्रोनस मोटर. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी सिंक्रोनस मोटर. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. सिंक्रोनस मोटरमध्ये डंपर वाइंडिंग कुठे ठेवले जाते? ऑप्शन ए शाफ्ट. ऑप्शन बी पोल. ऑप्शन सी पोल फ्यूज. ऑप्शन डी वरील सर्व. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी पोल फ्यूज.
तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. सिंक्रोनस मोटरमध्ये डॅश. ऑप्शन ए स्टेटर आणि रोटर फील्ड एकाच वेळी फिरतात. ऑप्शन बी स्टेटर फिरेल आणि रोटर स्थिर असेल. ऑप्शन सी स्टेटर स्थिर असेल आणि रोटर फिरेल. ऑप्शन डी स्टेटर आणि रोटर दोन्ही स्थिर आहेत. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए स्टेटर आणि रोटर फील्ड एकाच वेळी फिरतात. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. सिंक्रोनस मोटरमध्ये जर प्रति फेज आर्मेचर रेझिस्टन्स नगण्य असेल तर आतील कोन. ऑप्शन ए 60 अंश. ऑप्शन बी 90 अंश. ऑप्शन सी 30 अंश. ऑप्शन डी 45 अंश. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी 90 अंश. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. खालीलपैकी खरे खोटे विधान ओळखा. विधान 1 सिंक्रोनस मोटरमध्ये वेग नियंत्रण शक्य नाही. विधान 2 सिंक्रोनस मोटर लीडिंग पॉवर फॅक्टरसह लॅगिंग पॉवर फॅक्टर देखील चालवू शकते. ऑप्शन ए 1 खरे 2 खोटे. ऑप्शन बी 1 खरे 2 खोटे. ऑप्शन सी 1 खोटे 2 खोटे. ऑप्शन डी 1 खोटे 2 खरे. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए 1 खरे 2 खरे. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. 3 फेज सिंक्रोनस मोटरमध्ये ऑप्शन ए स्लिप रिंग नसतील. ऑप्शन बी 2 स्लिप रिंग. ऑप्शन सी 1 स्लिप रिंग. ऑप्शन डी 3 स्लिप रिंग. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी 2 स्लिप रिंग. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. सिंक्रोनस मोटर सामान्यतः स्वतः सुरू होत नाहीत कारण ऑप्शन ए रोटेशनची दिशा निश्चित नसते. ऑप्शन बी अर्धचक्रानंतर तत्काळ टाक रिव्हर्सची दिशा. ऑप्शन सी या मशीनवर स्टार्टर्स वापरता येत नाहीत. ऑप्शन डी मशीनवर स्टार्टिंग वाइंडिंग दिलेली नाही. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी अर्धचक्रानंतर तात्काळ टॉर्क रिव्हर्सची दिशा. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. शिखर एका सिंक्रोनस मोटरमध्ये होते जेव्हा ऑप्शन ए पुरवठा व्होल्टेजमध्ये चढ उतार होतात. ऑप्शन बी भार बदलतो. ऑप्शन सी पॉवर फॅक्टर युनिटी असतो. ऑप्शन डी मोटार कमी लोड केलेली असते. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी भार बदलतो. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. सिंक्रोनस मोटरला चुंबकीय लॉगिंग होते तेव्हा टॉर्कचे काय होते. ऑप्शन ए ते 0 होते. ऑप्शन बी ते अनंत होते. ऑप्शन सी ते वाढले जाते. ऑप्शन डी ते कमी केले जाते. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए 0 होते. तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटूया पुढील भागामध्ये. धन्यवाद.